जय गुरु। जय गुरु। जय गुरु। जय गुरु. तर आपण गेल्या जय आठवड्यात गुरु. जय गुरु. गेल्या आठवड्यात आपण अ, अ, 14व्या श्लोकापर्यंत घेतलं होतं. आणि जसं मी आधी सांगितलं की खरी गीता ही 11व्या म्हणजे कृष्णाचा उपदेश हा 11व्या श्लोकापासून सुरू होतो. आणि त्यांनी एकदम म्हणजे गीतेची मांडणी तशी केली आहे की पहिल्या या 20 श्लोकांमध्ये पूर्ण ज्ञानयोग त्याचा सांगून झालेला आहे. हं? आणि मग त्याच्या पुढे सगळी स्पष्टीकरण आहेत आणि पुढले अध्याय विशेषतः 4थ्या अध्यायापासून ते 18व्या अध्यायापर्यंत जे आहे ती सगळी म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायाचं स्पष्टीकरणात्मक आहेत सगळे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचे हे दोन अध्याय आहेत, दुसरा आणि तिसरा. दुसरा हा सांख्ययोग किंवा ज्याला आपण ज्ञानयोगी म्हणू शकतो, आणि तिसरा हा कर्मयोग. तर आपण पटकन बघूया याचा 14व्यापासून आपल्याला समजून घेणार आहोत. पटकन आधीच्या 3-4 श्लोकांचा आपण अर्थ बघूया. हं. श्री भगवान उवाच अशोच्यानन्वशोषस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासु न गतासूश्च नानुशोचन्ति पंडिताः. म्हणजे ते भगवान म्हणतात की तू जे शोक करणं योग्य नाहीत त्यांचा तू पुन्हा पुन्हा शोक करतोयस आणि पुन्हा एखाद्या बुद्धिजीवीसारखा बुद्धिमान माणसासारखा बोलतोयस. हां. पण खरे जे पंडित असतात ते गेलेल्याचाही शोक करत नाही आणि न गेलेल्याचाही शोक करत नाही. का बरं? हे तर पुढच्या श्लोकात ते सांगतात. कारण का? 12वा श्लोक. न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. कारण मी मी पूर्वी कधी नव्हतो का? तू पूर्वी कधी नव्हता का? हे सगळे राजे लोक जमलेले आहेत, हे पूर्वी कधी नव्हते का? असं नाहीये. ते पूर्वी पण होते. हं. बरं. पुढे आपण कधी नसू का आपण सगळेजण? असंही नाहीये. म्हणजे याचा अर्थ असा की आत्मरूपाने आपण पूर्वी पण होतो, आता पण आहोत आणि नंतर पण राहूत. हं. त्यामुळे शोक कोणाचा तू करतोयस? हं. असं. अजून मग ते आता पुढचा 13वा श्लोक. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. आता इथे ना एक छान कन्सेप्ट यांनी घेतलेला आहे की देह आणि देहीन, हे दोन वेगळे. जो देहाला स्वतः मी समजतो तो झाला देहीन. हं. तर असा जो देहीन आहे, हां, तर या देहामध्ये, हां, तो या म्हणजे तो एक वेगळा आहे, तो आत्मा आहे देहीन. हां. पण या देहाचं कसं होतं, आधी आपण लहान असतो, कुमार होतो, यौवन होतं, म्हातारे होतो आणि मग नंतर तो देह सुटतो पण. हं. जसं आपलं एक एक अवस्था आपली आयुष्यातली बदलत जाते, तशीच एक अवस्था म्हणजे देहांतरावस्था, म्हणजे एक देह बदलून दुसरा धारण करणे. तर त्याच्यामध्ये जे बुद्धिमान लोक आहेत, धीरा म्हणजे बुद्धिमान, ते मोहित होत नाही. त्यांना असं वाटत नाही किंवा आपलं सगळं संपलं म्हणून. हं. त्यामुळे शोक हा अयोग्य आहे सर्वथा असं. हं. तर आता हे आपण बघितलं होतं व्यवस्थितपणे. हं. हां. जरा सगळ्यांना एकदा म्यूट करतो मी. प्रकारे येते. हां. तर हं. आता 14वा श्लोक आपण सुरू केला होता. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्यांस्तांस्तितिक्षस्व भारत. तर इथं कृष्ण म्हणजे भगवान श्रीकृष्ण एकदम मुळालाच हात घातलायत की शोक कशामुळे होतो, शोकाचंही मूळ कारण काय. तर या ज्या मात्रा मात्रा म्हणजे काय, ज्यांनी आपल्याला विषयांचं ज्ञान होतं, इंद्रिय जे ग्रहण करतात त्याला म्हटलं जातं मात्रा. जसं शब्द मात्रा, स्पर्श मात्रा, गंध मात्रा, रस मात्रा, रूप मात्रा, तसं ही सगळी ज्ञानेंद्रिय आपली ग्रहण करतात. तर आणि या मात्रांमुळे काय होतं, आपल्याला शीत, उष्ण, गोड, अगोड, अशा सगळ्या भावना होतात.
कडक, नरम वगैरे वगैरे असं. हं. आणि आणि त्या अनुभवाने आपल्याला काय होतं, सुख आणि दुःख निर्माण होतात. आता एक गंमत आहे बघा, या मात्रा नेहमीच नित्य असतात का? म्हणजे उदाहरणार्थ, थंडी नेहमीच आपल्याला नकोशी वाटते का? नाही. बरोबर, उन्हाळ्यामध्ये थंडी आल्हाददायक वाटते, नाही का? किंवा हिवाळ्यामध्ये आपल्याला ऊन आल्हाददायक वाटतं, पण तेच उन्हाळ्यामध्ये नकोसं वाटतं. त्यामुळे शीत उष्ण हे सुद्धा, त्यांनी सुख आणि दुःख नेहमीच होतील असंही नाही. त्यामुळे शीत आणि उष्ण हे सगळ्या ज्या मात्राचा जो अनुभव आहे, हा अनित्य आहे, नाही का? कधी कधी अगदी अजीर, म्हणजे अगदी खूप गोड खाऊन गोड खाऊन गोड खाऊन मग गोड आपल्याला हवंसं वाटतं का नाही, मग आपल्याला काहीतरी थोडंसं तिखट मसालेदार खावंसं वाटतं, नाही का? त्यामुळे गोडाचाही कंटाळा येतो, तिखटाचाही कंटाळा येतो. त्यामुळे ते नित्य काहीच नाहीये. त्यामुळे ह्या सगळ्या आगम आपायिना, म्हणजे काय, त्या येतात आणि जातात. हं. हे सगळे जे अनुभव आहेत आपल्याला, जे आपण अनुभव म्हणतो, इंद्रियाद्वारे जे अनुभव येतात, ते सगळे अनित्य आहेत, खरे नाही आहेत ते. आणि त्यामुळे ते स्वतःच अनित्य असल्यामुळे त्यांच्यापासून होणारी सुख आणि दुःख ही सुद्धा अनित्य आहे. आणि एकदा आपल्याला कळलं की एखादी गोष्ट अनित्य आहे, परमनंट नाही आहे, बरोबर, ती नित्य राहणारी नाहीच आहे, तर मग त्याच्यावर उपाय काय? जेवढा वेळ ती असेल ते सहन करायचं, कारण ते जाणारच आहे, ते नित्य परमनंट राहणारच नाही आहे ते. हं. असं इतकं त्यांनी, म्हणजे कृष्णाने अगदी मुळाला घाव घातलेला इथं, की आपले जे आपल्याला इंद्रियांनी जे जे काय अनुभव होतात, हं, ते सगळे इंद्रियांनी, अंतःकरणांनी, भावनांनी, हे सगळे अनित्य आहेत. आणि हे अनित्य असल्यामुळे याच्यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे सहन करणे. आणि सहन करण्याला अध्यात्मामध्ये म्हणतात तितिक्षा. हं. तर म्हणून तांस तितिक्षस्व भारत, की हे भारता, म्हणजे भारता म्हणजे भरत कुलोत्पन्ना, हे असे जे अनुभव आहेत, तुला ज्या अशा भावनांचं जे असं वरखाली होतंय तुझं, हं, हे लोलकावे, तर ते सगळे तू सहन कर, कारण ते नित्य नाहीच आहेत. हं. आणि इथं एकदम कृष्णाने शोक आणि मोहाला अध्यात्मात नेलेलं आहे. म्हणजे म- तात्पुरती मलमपट्टी नाही, तर डायरेक्ट त्याच्या मुळाशी गेलेले भगवान कृष्ण. कारण, आणि म्हणूनच इथं भगवान आपले आदिशंकराचार्य जे आहेत, तर ते असं म्हणतात की ज्या अर्थी या चौथ्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी एकदम तितिक्षा, की तितिक्षा हे काय आहे, जे साधन चतुष्टय, म्हणजे अध्यात्म शास्त्राला किंवा उपनिषदांचा जो अधिकारी कोण, ब्रह्मविद्येचा अधिकारी कोण, की जर ज्याच्यापाशी साधन चतुष्टय असतात, ती साधन चतुष्ट म्हणजे काय, विवेक, वैराग्य, शमदमादी संपत्ती, म्हणजे ज्याला षट संपत्ती म्हणतात, आणि चौथं मुमुक्षु, म्हणजे मोक्षाची इच्छा. तर त्याच्यामध्ये तितिक्षा जो आहे ना, हा तितिक्षा हा जो गुण आहे, हा शमदमादी संपत्तीमध्ये येतो. म्हणजे काय, षट संपत्तीमध्ये. म्हणजे कसं, शम म्हणजे मनावर नियंत्रण, दम म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण, उपरती म्हणजे त्याग, तितिक्षा सहनशीलता, श्रद्धा म्हणजे गुरु आणि शास्त्रावर विश्वास, आणि समाधान, म्हणजेच एकाग्रता. हं. तर याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो आणि अवघड जो गुण आहे, तो म्हणजे तितिक्षा, सहनशीलता. सगळं तुम्ही सहन करा. हं. आणि एकदा का सहन करण्याची शक्ती आली, म्हणजे त्या तितिक्षेला एवढं त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. आणि मग पुढे त्या तितिक्षेने काय होतं, हे ते पुढच्या श्लोकात सांगतायत. म्हणजे थोडक्यात, इंद्रिय निव्वळ बाह्येंद्रिय किंवा ज्ञानेंद्रिय नाही, तर अंतेंद्रिय, म्हणजे ज्याला आपण अंतरेंद्रिय म्हणजे अंतःकरण, मन, अहंकार वगैरे वगैरे जे आहेत. कारण दुःख त्यांनी पण होतं, मानसिक दुःख हे सगळं अंतःकरणाद्वारा होतं. तर त्या सगळ्याला तू सहन कर. इथं भगवान कृष्ण ते सांगतात, कारण हे सगळं अनित्य आहे. हं. आणि त्या सहन करण्याची शक्ती म्हणजे तितिक्षा, असं. आता आपण सर बघू. तुम्ही ती षट बोला. संपत्ती सांगितली ती परत सांगा ना प्लीज. हां हां. एक बरं. पणावर ताबा, दुसरा इंद्रियांवर ताबा, एक शम, ती शम चार म्हणजे कस. शम म्हणजे मनावर नियंत्रण, दम म्हणजे इंद्रियावर नियंत्रण, उपरती, उपरती म्हणजे आपल्याला असं वाटतं मला उपरती झाली, तर तसं नाही.
तर उपरतीचा खरा अर्थ आहे त्याग. हम्म, हम्म. नंतर तितिक्षा म्हणजे सहनशीलता. श्रद्धा म्हणजे विश्वास किंवा, कारण तुमचा जर विश्वासच नसेल, सतत संशयात्मा, जसं गीतेतच पुढे म्हटलेलं आहे, संशयात्मा विनश्यती, म्हणजे श्रद्धावान लभते ज्ञानम, नाही का? तर पुढे म्हटलेलं आहे. तर त्यामुळे श्रद्धा असणं फार महत्वाचं आहे, गुरुवर, शास्त्रांवर, जे जे आपण शिकतो त्याच्यावर, नाहीतर आपण पुढे जाऊच शकत नाही. आणि शेवटचं आहे मुमुक्षुता. मुमुक्षुता म्हणजे यातून हे जे आहे नाशवंत किंवा अनित्य संसार आहे, यातनं मुक्त होण्याची इच्छा, त्याला म्हटलं जातं मुमुक्षुत्व. पण हे साधन चतुष्टयामध्ये आलं. षटसंपत्तीमध्ये येतं समाधान. म्हणजेच समाधान म्हणजेच त्याला दुसरं एकाग्रता असंही म्हटलं जातं, कारण समाधान असल्याशिवाय एकाग्रता येऊ शकत नाही. जर असमाधानी असू तर आपण सतत चंचल असू, नाही का? असं. तर इथे त्यांनी तितिक्षेवर डायरेक्ट भगवान कृष्ण गेलेले आहेत, कारण त्यांच्या दृष्टीने सगळ्यात मोठी आडकाठी आणि अध्यात्मशास्त्रालाही उपयोगी, आणि या शोकाचाही जो मूळ जे आहे, ते सगळं अत्यंत असहनशीलतेमुळे माणूस शोक करतो आणि मोहात अडकतो आणि शोक करतो. तर म्हणून ते तितिक्षेचं इथं त्यांनी चौथ्या श्लोकामध्ये हे सांगितले. चौथ्या म्हणजे खरी गीता सुरून चौथ्या श्लोकात असं. हा. आता 15वा श्लोक बघूया. तर आता अशी जी तितिक्षा जर तू सहन केलीस, तर तुला काय काय मिळेल, तुला किंवा अशा व्यक्तीला किंवा जीवाला? कारण गीता ही फक्त अर्जुनाला उद्देशून सांगितलेली नाहीये, तर ही सगळ्या म्हणजे मानव जातीला उद्देशून अशी सांगितलेली आहे, नाही का? तर ते म्हणतात 15व्या श्लोकात, यम हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते. म्हणजे हे पुरुषर्षभ, एते यम समदुःख सुखम धीरं पुरुषम न व्यथयन्ती. म्हणजे हे पुरुषर्षभा म्हणजे पुरुषश्रेष्ठा. हम्म. पुरुष अधिक ऋषभ याची संधी आहे पुरुषर्षभ. पूर्वी ऋषभ म्हणजे कोण? ऋषभ म्हणजे बैल. हम्म. पण पूर्वी बैल हा एक फार शक्तिमान आणि चांगला प्राणी मानला जायचा, म्हणजे आपल्या कृषीप्रधान संस्कृतीत. म्हणून अ, अ, कुठलाही तो म्हणजे वृषभ किंवा बैल ही फार चांगली, म्हणजे श्रेष्ठ या अर्थाने हा बऱ्याचदा वापरला जातो. तर पुरुषर्षभ म्हणजे पुरुष श्रेष्ठा. हे या म्हणजे ज्याला ही दुःख आणि सुख ही समान आहेत, सम, अशा धीर किंवा धैर्यवान पुरुषाला किंवा बुद्धिमान पुरुषाला हा तो न व्यथयंती, त्याला व्यथा निर्माण होत नाहीत मग. हं. त्याच्यावर त्या व्यथांचा म्हणजे सुख आणि दुःखाचा परिणाम होत नाही, त्यामुळे त्याला व्यथा पण होत नाही. मग शोक पण होत नाही. आणि अशी जी व्यक्ती असते, ती सह अमृतत्वाय कल्पते. हं. म्हणजे त्यामुळे, कारण तो नित्य स्वात्मानंदात मग्न असतो. सी, एक लक्षात घ्या, इंद्रिय जी आहेत ती सगळी बहिर्मुख आहेत. म्हणजे थोडक्यात काय, आपलं सुख दुःख ही बाह्य जगावर अवलंबून असतात. आणि ज्या क्षणी आपण तितिक्षा वाढवू किंवा तितिक्षा शक्ती किंवा सहनशीलता आपली वाढवू, तेव्हा आपलं सुख किंवा आपला आनंद हा बाहेरच्या जगावर अवलंबून असणार आहे, बाहेरच्या गोष्टींवर, बाहेरच्या अनुभवावर. हां. मग आपण आत्मानंदात मग्न असू. आणि जेव्हा असं होतं, तेव्हा तो माणूस किंवा ती व्यक्ती अमृतत्वाय कल्पयते. म्हणजे अमृत म्हणजे मुक्त होण्यासाठी, या जन्म मृत्यू चक्रातून मुक्त होण्यासाठी ती समर्थ होते. म्हणजे निव्वळ शोक तर जातोच, पण त्याच्या पुढची अवस्था गाठतो ती ती व्यक्ती, ती म्हणजे साक्षात मोक्षाला तत्पर होते. म्हणूनच ती तितिक्षा ही म्हणजे आपल्या उपनिषद किंवा शिकण्याचा अधिकारी, हा उपनिषद कोणी शिकावी, की हे साधन चतुष्टय ज्यांनी प्राप्त केलेली आहेत, तो शिकण्याचा अधिकार आहे असं म्हटलेलं आहे. असं. हं. तर त्यामुळे एवढं, आणि हे सगळं म्हणजे इथंच अद्वैत तत्वज्ञान, म्हणजे गीता ही अद्वैत तत्वज्ञानात्मक काय आहे, तर इथं म्हणजे कारण जे
अद्वैत किंवा मोक्षप्राप्तीसाठीच आहे. नुसतं निव्वळ अर्जुनाचा मोह, तात्कालिक व्यावहारिक मोह दूर करणे आणि फक्त त्याला युद्धाला तयार करणे, हा या गीतेचा किंवा गीतेच्या उपदेशाचा तरी हेतू नाहीये. ते एक निमित्त आहे. ते निमित्ताला धरून भगवान कृष्ण हे पूर्ण मोक्षप्राप्तीचाच उपाय आपल्या जगाला सांगतायत असं. त्यामुळे हे पहिल्या आधीच्या श्लोकात आपण तितिक्षा म्हणजे काय ते बघितलं. हं, आता तितिक्षेचं महत्त्व काय, की साक्षात आपण मोक्षप्राप्तीसाठी तयार होतो. हं, असं इथं सांगितलेलं आहे. अमृतत्वाय कल्पते. हं, साक्षात कृष्णांनीच हे सांगितलेलं की तितिक्षा ज्याला येते तो मोक्षासाठीच तयार होतो. बरोबर. आता पुढचा श्लोक बघूया आपण, 16वा. आता इथं हे झालं तितिक्षा, म्हणजे तू आधी कुठला गुण अंगीकारणं तुला आवश्यक आहे हे भगवान कृष्णांनी त्याला सांगितलेलं आहे. आणि तो गुण म्हणजे तो गुण तितिक्षा नावाचा गुण जर प्राप्त केलास तर तुला काय मिळेल, कशाची प्राप्ती होईल हे पण सांगितलंय. आता थोडं ते पुन्हा मूळ विषयावर येत आहेत. हे जे दोन श्लोक आहेत ना, हे थोडेसे मूळ ट्रॅकपासून ऑफ आहेत, थोडेसे बाजूला आहेत, पण हे ते फार महत्त्वाचे असल्यामुळे कृष्णांनी ते मध्येच घेतलेले आहेत. हं, बघूया कसं ते. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि उभयोरपि दृष्टोंतस त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. हं, तर त्याचा अन्वय, असतः भावः न विद्यते. हं, स्वतः अभावः न विद्यते. म्हणजे काय, असतः अभावः न विद्यते म्हणजे असत, ज्या गोष्टी असत, असत म्हणजे अविद्यमान किंवा अनित्य. हं, की जो शीत उष्ण सुख दुःख हे खरं ते नाहीये, कारण ते नित्य नाहीच आहे. न विद्यते म्हणून. हं, सतः अभावा न विद्यते. आणि जो सत म्हणजे जे अविनाशी किंवा जो आत्मस्वरूप जे आहे त्याचा अभावही कधी होत नाही. हं, कारण ते सर्वव्यापी आहे. आणि असतः आणि सतः, असतःचा कधी खरं त्याचं अस्तित्व नाही आहे आणि स्वतःचं अस्तित्व अभाव आहे असंही काही नाही आहे. ते कायम असतंच. त्यामुळे अनयोहो उभयोहो, आता उभयो म्हणजे कोण, सत आणि असत, अपि अंतः तत्वदर्शिभे दृष्टः. तर या दोन्हींचा जो निर्णय आहे, दोन्हींचा सुद्धा जो निर्णय आहे तो कोणी बघितलेला आहे किंवा अनुभवलेला आहे, तर तत्वदर्शी, जे तत्वज्ञानी लोक आहेत, तत्ववेत्ते लोक आहेत, तर त्यांनी साक्षात अनुभवलेला आहे. खरं काय, खरं म्हणजे सत या दृष्टीने, नित्य काय आणि अनित्य काय. तर इथं सत आणि असत यांनी थोडासा गोंधळ होण्याची आपली शक्यता आहे. त्यामुळे सत म्हणजे नित्य, असत म्हणजे अनित्य, हे जर डोक्यात ठेवलं ना पक्क, मग तो गोंधळ होत नाही. नाही तर आपल्याला वाटतं खरं खोट्याच्या गोंधळात आपण पडू शकतो. हम्म. सर कळतं म्हणजे ना. असत म्हणजे शरीर म्हणायचं का आपलं, किंवा ज्या आपले इंद्रियांच्या जे भावना जे ते काय सगळं जे काय असत. सगळं, जे जे अनित्य आहे सगळं, जे नश्वर जे आहे, म्हणजे नुसतं शरीरच नाही, शरीर देह, थंडी थंडी वारा उन्हाळा, म्हणजे या ज्या सगळ्या भावना आपल्याला जे भौतिक अनुभव येतात ते सगळे अनित्य आहेत, असं. आणि मग भौतिक त्यांचा गोष्टी असं म्हणता येईल का? अभाव नाही म्हणायचं का, काय म्हणायचं? हा, की त्यांचं अस्तित्व नाही असं म्हणायचं का? ते नित्य नाहीत ना, ते येऊन जाणार आहेत असं. हां. आगमापायिनः म्हणजे काय, ते येतात आणि जातात, ते काही खरं नाही. असं. हम्म. अच्छा. म्हणून ते खरे नाहीत. नित्य काय, खरं काय, की जे सतत असतं ते नित्य, नाही का, त्या दृष्टीने. हो. तर ते काय आहे ते आता पुढे येत आहे. हां, आधी सत आणि असत सांगणार आणि मग त्याच्यानंतर मग सतचं स्वरूप, असतचं स्वरूप आणि मग आत्मा तर ते सांगणार असं. म्हणजे अगदी इतकी छान मांडणी केलेली आहे ना ज्ञानयोगाची किंवा सांख्ययोगाची इथं, की म्हणजे ज्याला आपण एखादं प्रेझेंटेशन जसं म्हणजे पॉईंट बाय पॉईंट प्रोग्रेसिव्हली जसं पुढे जातं ना, तसं भगवान कृष्णाने किंवा वेदव्यासांनी ही रचना केलेली आहे याची. तर बघूया आपण काय.
सर, या कसं हो? श्लोकाचा परत एकदा अर्थ सांगाल का व्यवस्थित, म्हणजे फोड न करता 16व्या? फोड न करता म्हणजे कळलं नाही मला काय. हा, म्हणजे आता ते व्यवस्थित तो पूर्ण जो श्लोक आहे ते सत असत किंवा हे जे न करता व्यवस्थित नक्की काय म्हणायचं ते जर हां. व्यवस्थित दोन बरोबर ओळीत सांगतो. सांगितलं तर. हां, सांगतो. तर जे जे अनित्य आहे म्हणजेच असत आहे, अशा भावनांना किंवा अशा वस्तूंना ख खरं अस्तित्व नाहीच आहे, कारण त्या अनित्य आहेत. तसंच जे नित्य आहे म्हणजे आत्मशक्ती किंवा आत्मा, तो कधी नाही आहे असं नसतंच, तो सर्वव्यापी आहे. हं? आणि याचा अनुभव जे थोर किंवा जे ब्रह्मज्ञानी किंवा तत्वज्ञानी आहे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेला आहे असं. ओके, थँक्यू सर. हं? ठीक आहे. आता पुढचं बघूया आपण. 17वा श्लोक. तुम्हाला जर कळलं नाही तर असं विचारू शकता तुम्ही मध्ये, नाहीतर मग म्हणजे, कारण काय हे समजायला कठीण आहे थोडं, पण एकदा कळलं की मग ते डोक्यात बसलं की मग हे होणार नाही. म्हणजे अविनाशी तुट. गुरुजी एक मिनिट. सत हं, म्हणजे जे बदलत नाही आणि असत म्हणजे जे बदलते, असं म्हणता येईल का? अगदी खरं. ज्याला आपण ओके. थोडक्यात असत म्हणजे माया असं. ओके. हा, तसं. थँक्यू. हा. तर अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्याय स्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. त्याचा अन्वय काय की येन इदं सर्वं ततं तत्तु अविनाशम विद्धि. म्हणजे काय की तू म्हणजे पण किंवा परंतु, हां, तत्, तत् म्हणजे त्या, हं, हां, सत असत म्हणजे सगळ्यातील सगळ्यात जे व्यापलेलं काय आहे, जे तत्व आहे ना, हे सत असो असत असो, हं, या सगळ्यामध्ये काय कुठलं तत्व व्यापलेलं आहे. जरी ती माया जरी म्हटली आपण तरी त्याच्यामध्ये त्या त्या क्षणापुरतं किंवा त्याचा जेव्हा भास होतो त्या वेळेपुरतं काहीतरी एक आत्मतत्व आहे, त्यांनीच ते प्रकटीकरण त्याचं होतं. त्यामुळे जे म्हणजे त्यातलं जे अविनाशी जे तत्व आहे, हां, अविनाशी विद्धी, विद्धी म्हणजे तू त्याचं समजून घे, जाण. त्यात काय अविनाशी तत्व आहे ते तू समजून घे. कारण का अस्य अव्ययस्य विनाशम कर्तुम कश्चित अपि न अर्हति. कारण त्या आत्मतत्वाचा विनाश करायला कोणीही योग्य नाही किंवा समर्थ नाही, अगदी ईश्वर परमेश्वर सुद्धा. हं. तर असं जे सत्स्वरूप जे आहे ना, हे इतकं आहे की ज्याला साक्षात देवता किंवा ईश्वर सुद्धा त्याचा नाश नाही करू शकत. हं. कारण का की ते अत्यंत अविनाशी, अव्यय. व्यय म्हणजे खर्च होणे, अव्यय म्हणजे खर्च न होणे, कमी न होणे. ते कुठेच, ते कधीच कमी होत नाही. हं. जसं म्हणजे थोडक्यात आपण जे म्हणतो की एनर्जी cannot be generated or cannot be produced, cannot be destroyed, right? It only changes its form. तर तसंच आहे थोडंसं. हां, नाही का. तर हे जे अविनाशी आत्मतत्व आहे, तर हे सर्वव्यापी आहे, सगळ्यात व्यापलेलं आहे आणि याचा नाश कोणीही करू शकत नाही. हं, अगदी ईश्वर सुद्धा असं. हां, आणि मग हे म्हणतात म्हणजे शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे की त्याचा तो स्वभाव आहे. स्वभाव म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा जो नैसर्गिक त्याची जी प्रवृत्ती असते तिला आपण म्हणतो स्वभाव, नाही का. जसं वाघ हा, वाघ सिंह हे हिंस्त्र पशु आहे, नाही का. काही पाळीव प्राणी असतात, नाही का, तसं. तर तर तसा जो याचा जो म्हणजे या आत्मतत्वाचा जो स्वभाव आहे, हा त्याचा त्याला कोणी नाश करूच शकत नाही असं आहे ते. हं. तर आता हे जे आहे म्हणजे आता हे असत काय म्हणजे मग आता तुम्ही म्हणाल की हे तर या सतमध्ये, सत तर सगळीकडे व्यापलेलं आहे.
मग असत काय? हं. तर इथं कृष्ण सांगतात की अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो अप्रमेयस्य तस्माद् युद्धस्व भारत. हं. आता इथं याचं अन्वय बघूया आपण. अनाशिनहा म्हणजे या जे अविनाशी आहे अशा या अप्रमेयस्य. अप्रमेयस्य म्हणजे ज्याला हं, अप्रमेयस्य म्हणजे ज्याला काही प्रमाणाची आवश्यकता नाही आहे. प्रमाणाचा ते विषय येऊ शकत नाही. तुम्हाला लहानपणी आपण गणित मॅथमॅटिक्स शिकलो ते आठवत असेल. काही असतात थेरम्स म्हणजे ज्याला आपण मराठीत प्रमेय म्हणायचो, नाही का? आणि काही असतात गृहीतकं. हं, तर प्रमेयाला प्रमाणाची आवश्यकता असते प्रमेय सिद्ध करण्यासाठी, बरोबर? पण जी गृहीतकं असतात पॉस्ट्युलेट्स त्याला प्रमाणाची ती कधी आपण सिद्ध करायच्या भानगडीत पडलो होतो का? नाही. ते आपल्याला सांगण्यात आलं होतं की ती सिद्ध केल्या जाऊ शकत नाही. ती ती गृहीत धरूनच प्रमेय सिद्ध करता येतात. त्यामुळे आत्मा हा जो आहे तर याला काही अजून दुसरा कोणी तुम्ही यात म्हणजे आणून सिद्ध करू शकत नाही. तो स्वयंसिद्ध आहे असं. हं. तर आता हे सगळे जे आता हा स्वतः आत्मा वेगवेगळी शरीर देह धारण करेल. पण ती सगळे देह जी आहेत ती अंतवक्त आहे. म्हणजे ते सगळे देहमरण पावतील पण तो आपला म्हणजे एक देह बदलून दुसरा बदलेल असं. समजलं ना? एका वाक्यात कृष्णाने सांगितलेलं आहे की हा जो शरीरीण हा किंवा हा जो आहे म्हणजे देही किंवा देह धारण करणारा तर हा अविनाशी आहे. हा कुठल्याही प्रमाणाने सिद्ध केला जाऊ शकत नाही कारण तो स्वतःच प्रमाण आहे आणि तो नित्य आहे. तर आणि याचे सगळे जे देह आहेत याचे देह हे नाशवंत आहेत. जसं माझा शर्ट आहे, आपल्या सगळ्यांचे कपडे, आपल्या सगळ्यांच्या वस्तू, नाही का, या सगळ्या नाशवंत आहेत. पण आपल्या आयुष्यामध्ये हं, वस्तू गेल्या तरी चालतील, त्या जातात, पण आपण राहतोच ना. तर तसंच हा म्हणजे हे थोड्याशा आपल्या लिमिटेड आयुष्यापुरतं आहे. पण आत्मा हा जो आहे तो सृष्टीच्या आधीपासूनही होता आणि सृष्टीच्या नंतरही असणार आहे. ते पुढे ते कसं होतं ते पुढे सांगता येते की हां. तर त्यामुळे आणि मग इथे लगेच कृष्ण म्हणतात त्यामुळे जो आत्मा आहे त्याचा काही नाशच होऊ शकत नाहीस. तेव्हा तू जे म्हणतोय की हे भीष्म मरणार, द्रोण मरणार, हे मरणार म्हणजे कोण? हे वय झालेलीच आहे त्यांची तशी पण. आणि हे मरणार म्हणजे हे देह सोडणार आणि त्यांच्या कर्मानुसार अर्थात दुसरा देह धारण करणार. त्यामुळे तस्माद युद्धस्व भारत. तर आता इथं तस्माद युद्धस्व भारत हे जे आहेत ना तर याचं थोडंसं इंटरप्रिटेशन म्हणजे थोडं दोघा तिघांनी वेगवेगळं केलेलं आहे. म्हणजे काही जण म्हणतात की तस्मात युद्धस्व भारत म्हणजे कृष्ण इथे अर्जुनाला सांगतो की चल मग आता युद्ध कर. पण याचा अर्थ तसा नाही आहे शंकराचार्यांनी सांगितल्यानुसार. कारण 18व्या अध्यायात परत कृष्ण जेव्हा सांगतात की तुला जे हवं ते कर, तुला योग्य वाटेल ते कर, नाही का? त्यामुळे इथे तस्मात युद्धस्व भारत म्हणजे इथं कृष्णाला असं म्हणायचंय की ज्या करता तू इथे सज्ज होऊन आलेला आहेस युद्धाला ते आता तू सुरू कर. मी सांगितलं म्हणून युद्ध नको करू, पण तू ज्या गोष्टी करता शोक करत होतास हं, तो शोक तू सोडून नाही कारण हे आत्मा अविनाशीच आहे असं. देह नाशवंत आहे कारण देह देह हा प्रत्येकाने बदलायचाच आहे असं. तर त्यामुळे त्यामुळे हा देह हे असत स्वरूप आहे आणि आत्मा हे सत स्वरूप आहे प्रत्येकामधलं. समजलं हे सत आणि असतचं? हो सर. हो सर. हां. ठीक आहे. आता आपण त्याचा पुढचा आता असं कृष्ण सांगतो पण हं, आता पुढे परत म्हणजे आता अज्ञानी लोक कसं बोलतात हं आणि ती अज्ञान्यांची परिभाषा आहे असं. हं. य एनं वेत्ति हंतारं यश्चैनं मन्यते हतं भौतौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. आता याचा अन्वय असा यहा एनम हंतारम वेत्ती
म्हणजे जो मी याला मारतो असं समजतो, किंवा ह्याच एनम हंतम मन्यते, म्हणजे हा मेलेला आहे असं कोणी समजतो. हां, तौ उभौ न विजानीत, ते दोघंही म्हणजे मा मी मारलं किंवा मी आता मारणार आहे हां असं समजतो कोणी, आणि हा मेला असं समजतो, हे दोघंही भ्रमामध्ये आहे. हां, कारण का, हा जो आत्मा आहे, हां, अयम न हंती, हा मारणारा तर नाहीच आहे, आणि न हन्यते, आणि हा मेल्या पण जाऊ शकत नाही. मारतो कोण, त्याचा देह मारतो. मरतो कोण, त्याचा देह मरतो. त्यामुळे आत्मा मारत पण नाही, आत्मा करता पण नाही, आणि आत्मा कर्म पण नाही. हं. त्यामुळे हे क जे अध्यात्माच्या दृष्टीने जे म्हटलं जातं, की कर्तृभाव सोडून द्यायचा आणि साक्षीभाव स्वीकारायचा. तर हा जो कर्तृभाव किंवा आणि कर्मभाव, दोन्ही, कर्मभाव सोडणं सोपं आहे, पण कर्तृभाव सोडणं कठीण आहे. तर त्यामुळे कृष्ण म्हणतो की ही सगळी ही अज्ञानांची परिभाषा आहे. हां, म्हणजे क जे बुद्धिमान लोक आहेत ते असं कधी म्हणत नाही, कारण त्यांना माहिती आहे करणारे पण ते नाही आहेत, आणि मग ज्याचं काही बरं बरं वाईट होतं तेही काही बरं वाईट होत नसतं, कारण तो आत्मा अविनाशीच आहे असं. हं. तर पुढचा श्लोक. हं. न जायते म्रियते वा कदाचिन्, नायं भूत्वा भविता न वा न भूयः, अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीरे. हं. कारण आता परत हे सत असत बघितलं आपण, तितिक्षा बघितली, तितिक्षेचं महत्त्व बघितलं, मग सत असत बघितलं म्हणजे नित्य काय अनित्य काय, मग आत्म्यामध्ये आलो. मग आता आत्म्याचं पुन्हा एकदा कृष्ण इथं ठासून सांगतायत. काय, न जायते, अयम कदाचित न जायते न वा म्रियते. तर इथं ना कदाचित हा शब्द जो आहे ना, तर हा संस्कृतमध्ये आणि मराठीमध्ये त्याचा अर्थ वेगळा होतो. मराठीत आपण कदाचित म्हणजे परहॅप्स किंवा एखाद्या वेळेस असं समजतो, पण संस्कृतमध्ये कदाचित म्हणजे कधीही. कधीही. हां. हं. तर अयम म्हणजे हा आत्मा, कदाचित म्हणजे कधीही, न जायते कधी तो जन्म घेत नाही, न वा म्रियते म्रियते, हां, तो कधी मरत पण नाही. हं. अयम भूत्वा भूयः भविता वा न, म्हणजे हा होत नसतो कधी, झालेला आहे, हां, आहे, होईल, असं कधीच नसतं याचं. म्हणजे या आत्म्याला भूतकाळ पण नाही, वर्तमान काळ पण नाही, आणि भविष्य काळ पण नाही. हा सतत आहे, म्हणजे याला काळच नाही, कालातीत ज्याला आपण म्हणतो, आत्मा हा कालातीत आहे असं. ते जे आत्मतत्व आहे, काळ त्याच्यानंतर निर्माण झाला, बरोबर. त्यामुळे हा कालाच्याही आधीच आहे, हा आत्मतत्व आहे. हं. अयम अजहा अजहा, म्हणजे हा आत्मा अजहा म्हणजे अजन्म आहे. अज म्हणजे न जन्मलेला. नित्य, तो नित्य आहे. शाश्वत, तो शाश्वत आहे, सनातन आहे, म्हणजे तो कधीच संपणार नाहीये. पुराण, हा अत्यंत पूर्वीपासूनचा आहे. हं. शाश्वत म्हणजे खूप पुढे असणारा, म्हणजे चिरंतन असणारा तो शाश्वत, आणि पुराणा म्हणजे अगदी आधीपासून असणारा तो म्हणजे पुराणा असं. हं. शरीरे हन्यमाने अपि न च हन्यते, म्हणजे त्याची सगळी शरीरं सगळी बदलतात, मरतात, सगळं काय होतं त्या शरीरांमध्ये, हां, पण त्याला काही होत नाही. म्हणजे इथं कृष्णाने आत्म्याचं निर्विकारित्व, त्याला कुठलाही विकार म्हणजे काय, काहीतरी बदल होणे, त्याला म्हणतो आपण विकार. जसं आपण दुधाचं दही करतो, त्याला म्हणतात विकरण क्रिया, नाही का, म्हणजे त्याच्यात आपण विरजण टाकलं की त्याचं विकिरण होऊन त्याचं दही बनतं, म्हणजे काहीतरी बदल होतो. पण आत्म्यामध्ये काहीच बदल होत नाही, देहामध्ये बदल होतो. हं? कारण देह हा विकारी आहे असं. हं? तर त्यामुळे म्हणजे असं म्हटलं जातं की सगळ्या जगातल्या बाकी सगळ्या वस्तूंना 6 विकार असतात. हां, जायते, अस्ति, वर्धते, परिणमते, अपक्षीयते आणि विनश्यती. म्हणजे जायते म्हणजे जन्म घेणे, अस्तित्व म्हणजे असणे, अस्ति, वर्धते वाढतो, परिणमते म्हणजे बदल होतो, परिणाम होतो,
क्षीण होते म्हणजे अपक्षीयते, हां, वार्धक्य वगैरे, आणि विनश्यती म्हणजे नष्ट होतो, पण हे आत्म्याला काही होत नाही. हं? त्यामुळे आत्मा हा पूर्णपणे निर्विकार आहे, असं पुन्हा सर म्हणजे पुन्हा कृष्ण सांगा. इथं लिहिलंय मी, हे मी तुम्हाला पाठवीन नंतर. हां, या माझ्या नोट्स काढलेल्या आहेत मी त्या. हां, तर जायते, अस्ति, वर्धते, परिणमते, अपक्षीयते आणि विनश्यती, हे विकार जगातल्या सगळ्याला असतात. पण त्या ज्याला ज्याला हे विकार असतात त्या सगळ्या गोष्टी अनित्य आहेत. एकच फक्त तत्व आहे की जे त्याला हे विकार नाही आहेत, षडविकार, ते म्हणजे आत्मतत्व. हं, समजतंय ना? हो हो. की हो समजतंय सर. हां, ठीक आहे. वेदविनाशिनं नित्यं य एनम् अजमव्ययं कथं स पुरुषः पार्थ कंघातयति हन्तिकम्. ते पार्थ म्हणून गॅप पाहिजे. हां, हां. तर हे पार्था, हं, यः एनम अविनाशिनम, म्हणजे जो याला अविनाशी समजतो, नित्यम नित्य समजतो, अजम म्हणजे अजन्मा समजतो, अव्ययम म्हणजे कधी खर्च न होणारा किंवा कमी न होणारा, च वेद हा, च वेद जो असं जाणतो याला, आत्मतत्वाला किंवा आत्म्याला, सहा पुरुष असा तो पुरुष, कम कथम घातयती, कम हंती, असं ज्याला ज्ञान झालेलं आहे, हा माणूस कोणाला कधी मारेल का? आणि कोणी त्याला मारेल किंवा कोणाला तो मारवणार का? नाही. किंवा तो स्वतः मरणार पण नाही. कारण का? त्याला ते ज्ञान आहे. तर तू पण ते ज्ञान समजून घे की तू 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 हातात धनुष्यबाण घेतलाय म्हणजे तू मारत नाहीयेस, बरोबर? किंवा तुझ्या बाणाने तो मरत नाहीये, कारण तो आत्मा कधी मरतच नाही, असं. हां, तर इथं काय ना, एक म्हणजे थोडंसं इथे एक म्हणजे शंकराचार्यांनी थोडं मग त्याच्यावर सांगितलेलं आहे की मग मग भीष्म आणि द्रोण एकदम असं का म्हणतात हे कृष्ण? तर याचं कारण असं की म्हणजे तू भीष्म आणि द्रोण या व्यक्ती म्हणून पाहू नकोस, देह म्हणून पाहू नकोस. कारण का? देह म्हटलं की त्याला विकार आले आणि ते एक ना एक दिवस जाणारच आहे. द्रोण म्हणजे काय? तुझं गुरुतत्व. ते गुरुतत्व हे अविनाशी आहे. भीष्म भीष्म म्हणजे काय? पितामह म्हणजे पितृतत्व. तर पितृतत्व किंवा पितर, ते पितृतत्व हे अविनाशी आहे, गुरुतत्व हे अविनाशी आहे. आणि इनफॅक्ट आपल्याकडे म्हणून असं समजतात नाही का, जे महापुरुष जे असतात ते जेव्हा देह सोडतात तेव्हा असं त्यांना व्याप्ती दिन म्हटलं जातं. व्याप्ती दिन म्हणजे काय? त्या त्या दिवसाला, कारण ते सर्वव्यापी होतात. हं. ते गेले किंवा मेले असं कोणी म्हणत नाही, नाही का? त्याला आपण व्याप्ती दिन म्हणतो. तर त्याच दृष्टीने तू भीष्म आणि द्रोण, हा त्यांचा देह आहे, त्या देहाचा विकार आहे. त्या भीष्म आणि द्रोणांना ते त्या धृतराष्ट्र किंवा कौरवांचे जे अंकित होते, त्यामुळे त्यांना युद्ध करणं भाग आहे. त्यामुळे तू त्यांची जी कीर्ती आहे, तू त्यांच्या पितृतत्वाची गुरुतत्वाची भक्ती कर. हं. पण त्या त्यांच्या देहाशी तू चिकटून राहू नकोस, असा इथं म्हणजे म्हणजे तो त्यांचा जो आत्मा आहे किंवा त्यांचा जो भाव, त्यांनी जे तुझ्यावर उपकार केलेले असतील किंवा हे जे आहेत ते अविनाशी आहेत. त्या भावना अविनाशी आहेत, पण त्यांचा देह काही तो तर अविनाशी नाहीच आहे, नाही का? असं. तर म्हणून मग ते पुढे म्हणतात की भगवान कृष्ण सांगतात की वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान् अन्यानि संयाति नवानि देही. हम्म. तर इथं ठीक आहे, इथं थांबूया आपण, याचा वेळ संपत आलेली आहे. तर आपण घेऊया पुढच्या वर्गामध्ये हे. हम्म. पण आता हे सगळं चालेल. काय ते काय नाही, चालेल म्हटलं. क्लास छान झाला आज. हां, ठीक आहे. तर हे पण आपण समजायला थोडं अवघड खूप वाटतंय छान सर. माहिती देता तुम्ही, जी हो, माहिती अवघड कुठेच तर नाहीये. वाटतं.
हम्म. मला तर अवघड थोडस म्हणजे असं हो सर, समजायला समजायला अवघड वाटतंय थोडं. अवघड हो आहेच ते, पुन्हा पुन्हा विचार करून त्याचं डोक्यात घोळून घोळून इतकं सोपं